धोंडीसूत मालूकवी असं लिहितात आणि किमयागार ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आलं महाराज. आणि या नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आहे. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही ना महाराज, तोपर्यंत ग्रंथ वाचनाच्या भानगडीत पडूच नाही. परंतु मित्र असं ऐकलंय महाराज, चित्त शुद्ध करण्यासाठीच नवनाथ वाचावं लागेल. नवनाथ वाचण्याच्या अगोदर सुद्धा कुणाच तरी महात्माचा सल्ला घ्या, कुणाच्या तरी महापुरुषाला संतांना विचारा. नवनाथ ग्रंथ वाचण्यापूर्वी त्याची नियमावली तपासा. आपलं मन शुद्ध करा, चित्त शुद्ध करा, मग ते पारायण करा. आज मोठा पर्व काल आहे. आज मौनी अमावस्या आहे, बरोबर आहे ना? आजचा अमावस्याचा पर्व काल आहे. नाथांचा ग्रंथ जे काय आहे ना, नाथांचा ग्रंथ आपण नुसता घरात जरी ठेवला, रोज त्या नाथांच्या ग्रंथाचं दर्शन जरी आपण घेतलं आणि एखाद्या कामासाठी आपण बाहेर निघाला तर एखादं फूल घेतलं, ग्रंथावर अर्पण केलं पुष्प, सांगितलं हे नवनाथ भगवान चला आमच्या सोबत कार्य करण्यासाठी आणि माझं कार्य सफल करा नाथ भगवान, अशी विनंती करा नवनाथांना. फूल टाका ग्रंथावर, दर्शन घ्या आणि निघा तुमच्या कार्याला. बघा काय अनुभव येतो. कारण हा ग्रंथ म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे तर साक्षात नवनाथ भगवंत आहे. हे मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय. ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नाहीये, साक्षात ज्ञानोबा आहे. तुकोबारांचा गाथा केवळ गाथा नाहीये, साक्षात तुकोबा आहे. तसं नवनाथ जो आहे ना महाराज, नुसता ग्रंथ नाहीये, साक्षात नवनारायण तुमच्या घरामध्ये आहेत. साक्षात नवनाथ भगवान त्या ग्रंथ रूपाने आमच्या समोर येतात. काल खूप वेगामध्ये आपल्याला कथा सांगावी लागली वेळेअभावी. आज आपण निवांत कथा सांगूया, निवांत कथा ऐकूया. काल आपण कुठपर्यंत आलो होतो? जालिंदर नाथांना त्या कुभेतून, त्या खड्ड्यातून, ज्या खड्ड्यामध्ये घोड्याची लीट टाकून जालिंदर नाथांना गाडून टाकलं होतं. कथा भाग असाच आला होता ना कालच्या कथेमध्ये. प्रश्न पडेल तुम्हाला, अरे जालिंदरनाथ तर कितीतरी सर्व श्रेष्ठ होते, एवढे श्रेष्ठ असणारे, सर्व सिद्धी प्राप्त असणारे, सर्व तंत्र मंत्र जाणणारे, सर्व अस्त्र जाणणारे, मग त्यांच्यावर या गोपीचंदाने हा प्रयोग कसा केला? गोपीचंदाच्या मनामध्ये कलुषता आली, त्याचं मन बिघडून टाकलं. काही लोक बुद्धिभेद करायला फार पक्की असतात. एखादा जर चांगल्या मार्गाला चालला ना तर त्याला माग खेचणारी लोक असतात. परंतु ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आपल्याला एखाद्याने जर चुकीचा सल्ला जर देत असेल तर त्याच्यावर आपण 10 वेळा विचार केला पाहिजे, 4 सज्जनाचा सल्ला घेतला पाहिजे. पण गोपीचंदाने मात्र फक्त बायकोचं ऐकलं आणि लुमावंतीने सांगितलं की या मैनावतीचा काहीतरी डाव आहे. तुमची आई मैनावती त्या साधूला रात्री बेरात्री भेटायला जाते. कोण, कुठला जोगी, कुठला गोसावी, आणि रात्री जाते. माझ्या दासीने त्यांना स्वतः पाहिले, त्यांची चर्चा ऐकली. काय चर्चा ऐकली? आव म्हणे तुम्हाला ते बोध देणार आहेत, उपदेश देणार आहेत, अनुग्रह देणार आहेत, आणि तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर मग तुम्ही बसा माळा जपत, तुम्ही करा योगाची साधना, तुम्ही जा जंगलामध्ये, तुम्ही जा भिक्षा मागायला, तुम्ही जा तपश्चर्येला, तुम्ही जा घरदार बायका पोरं सोडून. तुम्ही गेल्यानंतर मग तुमच्या आईचा डाव आहे का या गोसाव्याला त्या गादीवर बसवायचं राज्याच्या, आणि त्या गादीवर बसून मग ही मजा मारतील. गोपीचंदाला खरं वाटलं नव्हतं. आपली आई असं करू शकते का? थोडा विचार तर करावा. नाही, गोपीचंदाची बुद्धी बिघडली म्हणण्यापेक्षा भगवंताने, जालिंदर नाथानेच ती लीला केली. कारण या पाठीमागे सुद्धा काही रहस्य दडलेले आहे. जालिंदर नाथांनी जर ठरवलं असतं तर त्याची बुद्धी पालटू शकत होती, पण नाही. का असं केलं? हे तुमच्या आमच्यासाठी केलं. ही कथा, ही लीला समाजाला पुढे काहीतरी सांगणार आहे.
म्हणून डोळ्याचा आणि कानाचा किती बोटाचा अंतर सांगितलं. हा, म्हणून कुणी जर कान भरवले तर माणसाने त्याच्यावर पूर्ण विश्वास कधी ठेवू, ही कथा आपल्याला हे सांगते. शेवटी गोपीचंदाने डाव आखला. काही खाजगीतले काही माणसं, जवळचे विश्वासू माणसं घेतली आणि जालिंदर नाथांना गाठलं एकांती रात्री. आणि जवळच गावा शेजारी असणारा तो खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलं. आता जालिंदर नाथांना काही कळत नव्हतं, ते योग विद्येचे पारंगत होते, सर्व सिद्धी प्राप्त होतात. यांनी खड्ड्यात टाकल्या टाकल्या जालिंदरनाथ त्या खड्ड्यामध्ये आल्हाद तरंगले, स्वतः भोवती कवच तयार केलं. असं कवच तयार केलं की त्यांना त्या कवचामध्ये दगडे जाऊ शकत नव्हतं, माती जाऊ शकत नव्हती. असं कवच त्या ठिकाणी एक वलय तयार झालेलं आहे. हे बाहेरच्या लोकांना दिसलं नाही. यांनी फक्त माती टाकली वरून, काही घोड्याची लीट टाकली, केर कचरा टाकला आणि ते सगळं खड्डं बुजून टाकलं. यांना वाटलं आता विषय संपला. पण जालिंदर नाथांना देखील एकांतात जायचं होतं. त्यांनाही त्या साधनेमध्ये रममान व्हायचं होतं. त्यांनाही निमित्तच करायचं होतं. का निमित्त करायचं होतं? कारण त्यांना माहिती होतं की पुढे अजून लीला बाकी आहे, अजून भरपूर अवकाश आहे. मग तोपर्यंत आपण साधना करावी. म्हणून त्या खड्ड्यामध्ये स्वतःनेच पुरून घेतलं नाथांनी. का? कारण कानिफाची वाट पाहायची होती. येईल कानिफ आणि कानिफ आला का तो माझा उद्धार करेल, म्हणजे तो मला वर काढेल, माझा शिष्य येईल ना. अहो, इकडे मच्छिंद्रनाथ सुद्धा स्त्री राज्यामध्ये गेलेले आहेत. काल कथाभाग तुम्ही पाहिला. स्त्री राज्यामध्ये रमलेले आहेत. गोरक्षनाथ तपश्चर्याला आहेत, कानिफनाथ सुद्धा तपश्चर्याला आहेत. कानिफांची तपश्चर्या सफल झाली, गोरक्षनाथांची सुद्धा कठोर घनघोर अशी तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर दोघेही भ्रमण करण्याकरता निघालेले आहेत. एकाने उत्तरेकडे प्रवेश केलेला आहे, उत्तरेकडे यांनी प्रस्थान केलेलं आहे, आणि एकाने दक्षिणेकडे प्रस्थान केलेलं आहे. गोरक्षनाथ फिरत 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 याच गावी आलेले आहेत, हिलपट्टणला. याच गोपीचंदाच्या नगरीमध्ये गोरक्षनाथ आलेले आहेत. आणि गोरक्षनाथ त्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर गोरक्षनाथांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलेलं आहे. लांबूनच लोक पाहिजे, कोणीतरी जती आला, कोणीतरी यती आला. मुखामध्ये फक्त शब्द आहेत, अलख, निरंजन, आदेश. मुखामध्ये भजन चाललंय महाराज. ओम नमो आदेश, 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 ओम नमो
चेहरा, कुरळे कुरळे केस, जटा, गळ्यामध्ये शिंगी आहे, शैली आहे, कंठ आहे, मुद्रा आहे, पुंगी आहे, संन्यासाचा वेश आहे, मुखामध्ये आलोक शब्द आहे. गोड वर्णन आलं महाराज. दिव्यांगी भस्म चर्चित, दिव्यांगी भस्म चर्चित, निर्गुण शैली गळा शोभत, अनुहात शृंगी असे वाजत, सोहम शब्द पुंगीचा. मुख में अलग शब्द है, गोरक्षनाथ भगवान के मुख में अलग शब्द है, अलग निरंजन. त्रिशूल डमरू माला शंख, त्रिशूल डमरू माला शंख, कपाळी पात्र भिक्षा आलेख, कपाळी पात्र भिक्षा आलेख, कर्ण मुद्रा ध्यानानुभव, कान में मुद्राएं, कर्ण मुद्रा ध्यानानुभव सुख, आदेश शब्द गरजत से, आदेश शब्द गरजत से. गोरक्षनाथ जी चले हैं रास्ते से, सभी लोग गोरक्षनाथ जी को देख रहे हैं. भगवान
भगवान गोरखनाथ की वो प्रसन्न मुद्रा, मुख में अलग शब्द है, खुद से ही बातें करते चले हैं रास्ते से, और बातें सुनते हैं लोग, लेकिन पहचान के शब्द नहीं है। लोक ऐकतात गोरक्षनाथांचे शब्द, परंतु कळत नाहीये शब्द कोणते शब्द आहेत महाराज ते। हाथ में चिमटा कांधे पे छुरी, हाथ में चिमटा कांधे पे छुरी, अलग गाने आया बाबा, अलग गाने आया, अलग गाने गोरक्षनाथांची भाषा बंगाली। कहां से आ रहे हो बाबा? अरे बाबा को क्या पूछते हो कहां से आया? सारा बंगाल फिरून आला न माझा भगव्या कपडीवाला। क्या बात है? हे सारा बंगाल फिरून आला न माझा भगव्या कपडीवाला। बंगाल फिरून आला रे आला भगव्या कपडीवाला। नाव
बंगाली पत्र मिठाच्या गाया रे मेरे बाबा बंगाली पत्र मिठाया तुझे बाबा बंगाली